हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. तर आज ओम धन्वंतरी नमामि, मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण. आजचं जे टॉपिक आहे ते रसशास्त्राचा आपला जे पेपर 2चा सिलेबस राहिलं होतं ते NCSMचं मी आज मांडत आहे. तर काळजीपूर्वक आहे का. तर आता जसं तुम्ही गावाकडे दिवाळीला मामाच्या घरी जाता, कोणासाठी तर मामाच्या घरी हे सर जे मामाचं जे काळीज आहे ते माझं काळीज आहे आणि त्याच्यासाठी मी शंकरपाळे लाडू वगैरे जे असेल ते चकल्या गिकल्या ते नेतो सर. तर मग तशाच प्रकारचं NCSMने तुमच्यासमोर एक खूप सुंदर प्रकारे ॲनालिसिस दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. सपोर्ट तुमचा खूप महत्त्वाचा मित्रांनो. आणि व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का. थँक्यू व्हेरी मच. हॅलो एव्हरीबडी. तर चला बघूया आता आपण रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 2चा NCSMचं सिलेबस. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पेपर 1 हे 100 मार्काचं असतं आणि पेपर 2 पण 100 मार्काचं असतं. सब टोटल 200 मार्काचे आणि प्रॅक्टिकल 100 मार्काचं, वायवा 70 मार्काचं. त्याच्यानंतर टोटल मिळून ते 200 मार्काचं होते. नंतर आता पेपर 1चं आपण मागं डिस्कस केलेले. तर आता पेपर 2चं आपण जर डिस्कस करायचं तर बघू आपण आता पेपर 2मध्ये काय दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं टॉपिक आहे बघा की लिस्ट. आता पहिलं टॉपिक आहे औषधी प्रयोग विज्ञान. आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं की त्यांनी इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर इथेमॅटॉलॉजी, त्याच्यानंतर स्कोप ऑफ औषधी प्रयोग विज्ञान एवढे सांगितलेले. पेपर 2मध्ये सेकंड चॅप्टरचं नाव बघितलं तर सिंगल ड्रग, हर्बल आणि मिनरल. तर याच्यामध्ये मेनली मोस्टली आहेत ना तर त्यांची व्हरायटी, फॉर्म्युलेशन कसे असतात, त्यांचे केमिकल, फायटोकेमिकल प्रॉपर्टीज, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स, त्याच्यानंतर थेरपॅटिक प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर त्यांचं आहे ना सेवनकाल, मात्रा, या अशा विविध त्यांचं बघावं लागतात. त्याच्यानंतर कालमर्यादा, त्याच्यानंतर त्यांचं रिसर्च अपडेट, हे सगळं याच्यामध्ये येतं. तर त्याच्यामध्ये बघितलं तर गुडूची एक येते, त्याच्यानंतर आमलकी एक येते, त्याच्यानंतर बलातक एक येते. अशा 3 प्रकारचे येतात आणि त्यांचे सब टॉपिक आपण त्याच्यामध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर येते बघा गैरिक एक येते आणि अशा प्रकारे हा दुसरा चॅप्टर गंधक आणि गैरिक येतात. तर या अशा प्रकारे दुसऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं. तर तिसऱ्या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर सिंगल ड्रग. आता ही भस्म, आता या भस्मामध्ये बघा सिंगल ड्रग फॉर्म्युलेशन कसं होते, त्यांची मोड ऑफ ॲक्शन काय असते, केमिकल आणि फायटोकेमिकल्स कंपोजिशन काय असतात, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स काय येतं, त्याच्यानंतर त्यांची मात्रा, अनुपान, पथ्य, सेवनकाल, थेरपॅटिक प्रॉपर्टीज. आणि त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर रिसर्च अपडेट. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे वेगवेगळे भस्म सांगितलेले, तर त्यांचं तेही बघायचं. आणि त्याच्या खाली जर गेलो तर त्याच्या खाली बघा 4थं चॅप्टर आहे ते औषधी कल्प फर्स्ट. आता या औषधी कल्प फर्स्टमध्ये सेम तसंच की केमिकल आणि फायटोकेमिकल कंपोजिशन काय असणार, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स काय आहेत, थेरपॅटिक प्रॉपर्टीज काय येतं, त्याच्यानंतर अवस्थानुसार काय कसं यूज करायचं, मात्रा, अनुपान, पथ्य, सेवनकाल हे इत्यादी त्यांनी सांगितलेले आहेत. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता वेगवेगळे त्यांनी औषधी कल्प सांगितलेले आहेत. तर ते कल्प अशा प्रकारचे कल्प येतं. तर हे कल्प त्यांनी सांगितलेले आहेत. तर हे आपण बघणारच आहोत औषधी कल्प फर्स्टमध्ये. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर औषधी कल्प सेकंड येते बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये सेम तीच फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स, थेरपॅटिक प्रॉपर्टीज काय, मोड ऑफ ॲक्शन कशी, मात्रा, अनुपान, पथ्य, सेवनकाल हे इत्यादी प्रकारचे त्यांनी सांगितलेले. तर याच्यामध्ये पण काही औषधी कल्प सांगितलेले आहेत. तर ते औषधी कल्प आपल्याला सगळे बघायचे आहेत. तर त्यांची मी सेपरेट ट्रिक्स बनवली, तर ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त फोकस करायचं अभ्यासावर. त्याच्यानंतर जर चॅप्टर बघितलं तर डोसेज फॉर्म्स आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट हे 5 मार्क येते, याला 5च मार्क येतात. त्याच्यानंतर न्यूट्रासिटिकल एक फिक्स मला वाटते SQ आहे आणि त्याला पण 5 मार्क आहे. तर याच्या न्यूट्रासिटिकल्समध्ये जर बघितलं तर इंडियन न्यूट्रासिटिकल्स अँड देअर आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ न्यूट्रासिटिकल्स असं सांगितलेलं आहे. मोड ऑफ ॲक्शन कशी आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. तर जनरल हेल्थ, त्याच्यानंतर पेडियाट्रिक हेल्थ, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, वुमन्स हेल्थ, अशा वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. नंतर आता एक अनुपान प्रयोग फॉर औषधी कल्प एक सांगितलेलं आहे. हे पण एक फिक्स येते आणि 5 मार्काला आहे. त्याच्यानंतर जर खाली बघितलं तर आता वेगवेगळं अनुपान कोणते येतं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं तर केशोर गुगल, त्याच्यानंतर योगराज गुगळे, नारायणे, रससिंधू, रसपर्पटी यांच्यामध्ये वेगवेगळे अनुमान कोणते येतं अनुपान ते सांगितलेले आहेत. तर त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर खाली येते औषधी प्रयोगमार. आता या औषधी प्रयोगमारमध्ये टाईप्स ऑफ इन आयुर्वेद सांगितलेले. मुखासाठी कोणते औषधी, नासा, कर्ण, अक्षी, त्वक यांच्यासाठी कोणकोणते औषधी यूज होते, त्यांचं आपण कसं यूज करतो हे आपण त्याच्या टॉपिकमध्ये बघणार. आणि याला 10 मार्क येतं.
तर याचे 5 मार्काचे MCQ येईन आणि 5 मार्काचं एक SCQ येईन. तर त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ स्पेस डिस्पेन्सिंग आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन हे सांगितलेलं आहे. हे 10th टॉपिक आहे. 11th याच्यामध्ये ट्रॅडिशनल ऑफ लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस सांगितलेले. फार्माकोव्हिजिलन्स फॉर आयुर्वेदिक ड्रग्स हे 12th चॅप्टर सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हे सब टोटल 100 मार्काचे होते. आता याचं जर मेन कंटेंट जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की खाली स्क्रोल करत यायचं आणि त्यांचे ते चॅप्टरनुसार त्यांनी सांगितलेलं होतं की कोणत्या चॅप्टरमधून SCQ येणार आणि कोणत्या चॅप्टरमधून LQ येणार. तर बघूया आपण ते कोणते चॅप्टर येतं. आता पेपर फर्स्ट तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेले. तर आपण सेकंड पेपरचं डिस्कशन करणार. सेकंड पेपरमध्ये जर बघितलं तर सेकंड पेपरमध्ये बघा आता याच्यामध्ये LQ हे सिंगल ड्रगवर एक फिक्स येणार. त्याच्यानंतर सिंगल ड्रग भस्म सुधा पिष्टे यांच्यावर एक LQ येणार आणि त्याच्यानंतर औषधी कल्प फर्स्ट याच्यावर एक LQ येणार आणि त्याच्यानंतर औषधी कल्प सेकंड याच्यावर एक LQ येणार. म्हणजे या चारीवर एक LQ येणार आणि त्याच्यानंतर बाकीच्या याच्यामध्ये काहीच नाही. तर बाकीचे एक औषधी प्रयोग मार्गामधून आतापर्यंत आलेलं नाही पण काही सांगतात नाही तरी पण आपण त्याचे प्रिपेअर करू आणि हे असं टोटल येतं आणि बाकी सगळे SCQ आहेत. आता याच्यामध्ये जर पेपर पॅटर्न जर बघितलं आपण तर पेपर पॅटर्नमध्ये कसं सांगितलेलं की MCQचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते जे टॉपिकचं येतं. तर LQ जे आहेत तर LQमध्ये बघा आता सिंगल ड्रग हर्बल किंवा मिनरल त्याच्यापैकी किंवा औषधी प्रयोग मार्ग हे फर्स्ट LQ येणार. सेकंड LQ सिंगल ड्रग भस्म याच्यावर फिक्स येणार. औषधी कल्प फर्स्टवर थर्ड LQ फिक्स येणार आणि औषधी कल्प सेकंडवर फिक्स येणार. रसशास्त्र पेपर 2 खूप सोपं आहे. फक्त त्याच्यामध्ये कसं येतं की कल्पना लक्षात ठेवावं लागतात, त्यांचे निर्माणविधी लक्षात ठेवावं लागते आणि त्यांचं कसं यूज होते ते बघावं लागते. बाकीचं काही नसते आणि मी तर सांगणारच आहे तुम्हाला. त्यांचे ट्रिक्स पण मी स्वतः बनवले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. त्याच्यानंतर या ब्ल्यू प्रिंटची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. थँक्यू व्हेरी मच.